घेऊन मशाल, तुम्ही जा जीपीच्या मांडीवर बसायला खुशाल. ह्यांना काय प्रॉब्लेम झाला बंडखोरांना? एवढे वर्ष मातोश्रीच्या घरामधला कोणच नव्हता ना. आता हे खातात पितात ते दिसून येत नव्हतं. आता त्यांना दिसायला लागलं हे किती बंडखोरी केली, किती खाले घोटाळेबाजी केली, तर त्यांना त्याचं प्रॉब्लेम झाला, दिसायला लागलं का किती खातात किती खातात. अरे किती किती खोटं बोलतात हे. ह्यांच्या इतकं खोटं आहे का कोण? हे अक्षरशः मांडीवर बसायला गेलेत. जा ना खुशाल मांडीवर बसा. पहाटेचा शपथविधी करता जे राष्ट्रवादी त्यांच्यासोबत तुम्ही केलं ते चालतं, पण ते आम्ही केलेलं चालत नाही. म्हणजे किती खालच्या थराला जाऊन राजकारण करायला लागेल. हिंदुत्व आम्हाला शिकवता. आज पूर्ण मुसलमान लोक समाजातले बाहेर आमच्या सोबत आहेत, उद्धव साहेबांच्या सोबत आहेत. तुमच्या सोबत कोण आहेत? बस तख्त हलवण्याची ताकद फक्त ठाकरेंच्या घराण्यात आहे आणि ते फक्त उद्धव ठाकरेंच्याच घरात आहे. ठाकरे हेच